तुम्ही स्वतः खासदार आहात, तुमच्या पक्षाचे तुम्ही एकमेव खासदार आहात. अरविंद सावंत आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार, माजी मंत्री आहेत, फार वरिष्ठ नेते आहेत महाराष्ट्रातले आणि अत्यंत आपण म्हणू शकतो की अनुभवी राजकारणी आहेत. त्यांनी स्थगन प्रस्तावाची मागणी केली आहे संसदेमध्ये की या विषयावरती स्थगन आणावं, ॲडजर्नमेंट मोशन आणून त्याच्यावरती चर्चा व्हावी. हे नक्की सगळं प्रकरण काय? तुम्ही तुमच्या पक्षाचे एकमेव खासदार आहात, या स्थगन प्रस्तावाला तुमचं समर्थन असेल? एक असं आहे की मी एक तर रायगडमध्ये आहे, मी दिल्लीला जाईन, कारण स्थगन प्रस्ताव हा देत असतानाच त्याच्यावरती सही किंवा काय असतं. आणि स्थगन प्रस्ताव ही सुद्धा एक विधिमंडळ किंवा लोकसभा कामकाजाची एक आयुध आहे की अशा अतिमहत्त्वाच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये प्रश्नोत्तराचे तास खंडित करून त्या विषयावरती चर्चा त्या ठिकाणी केली जावी. मी वारंवार मगापासून कमलेशजी हे स्पष्ट करतो आहे की या संबंध गोष्टीची पूर्णपणाने सखोल चौकशी त्वरेने केली जावी आणि त्याच्यातून जे सत्य असेल, तो चौकशीचा अहवाल असेल, तो पान जनतेसमोर त्या ठिकाणी यावा. पण या स्थगन वर्तमान हा संसद हे लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर आहे. पण शेवटी मी इथे आहे, स्थगन त्याने अरविंद सावंतांनी तिथे दिलेलं आहे आणि स्थगनमध्ये त्यांनी नेमकं काय काय लिहिलं आहे त्याची माझ्याकडे माहिती नाही. कारण मला आज लोकसभेच्या कामकाजाच्या, कारण मी इथे जो आहे तो संबंध जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आणि आता आपण जे काही चर्चा करतो त्या चर्चेमध्येच मी पूर्णपणाने गुंतलेलो आहे. शेवटी लोकसभेचं कामकाज आणि ते त्या ठिकाणी होईल आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा उद्या माननीय लोकसभा अध्यक्षांनी स्थगन स्वीकारून चर्चा केली तर चर्चा जरूर त्या ठिकाणी व्हावी. काय त्याच्यात वेगळं वाटण्याचं काही कारण नाही. आता काय ना, म्हणजे आता तुम्ही म्हणता जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत आणि पक्षाचा तर प्रचार न करण्याचं ठरलेलं आहे. मग अशाच तुम्ही संसदेत जाऊन तिथे एक पक्षाचे नेते म्हणून, पक्षाचे एकमेव खासदार म्हणून तिथे या चर्चेचा भाग असावं किंवा तुम्ही तिथे हा मुद्दा मांडावा. एक भाग असा आहे की स्थगन त्यांनी काल दिला, काय असेल भूमिका त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. प्रचार नसेल तरी मी राज्याचा पक्षाचा प्रमुख आहे. जी, लोकसभेमध्ये माझी उपस्थिती हा महत्त्वाचा भाग आहेच, पण ज्यावेळेला संक्रमणाच्या काळातून पक्षाची वाटचाल असते त्याला कशाला प्राधान्य द्यावं हे तुम्हाला ठरवावं लागतं. लोकसभेमधली उपस्थिती ही या विषयावरती स्थगन स्थगन त्यांनी दिलं असेल, मला नाही ना माहिती कमलेशजी. एक बाब याच्याशी क्लब मी हा का प्रश्न वारंवार विचारतो, कारण तुम्ही तुमच्या पक्षाचे, ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असे दुर्दैवी अपघातात अचानक जातात, तुम्ही त्या पक्षाचे एकमेव खासदार आहात म्हणून तुम्हाला प्रश्न आहे. मी म्हणून उत्तर देतो ना त्याचं. स्थगन हा रात्री किंवा सकाळी दिला जात असतो किंवा सकाळी दिला जात असतो 2 तास आधी. मी इकडे आहे जी, त्याच्यामुळे त्या विषयावरती स्थगन सुद्धा स्वीकारून लोकसभा अध्यक्षांनी, सभापतींनी जर काही चर्चा दिली तर तिथे चर्चा होईल. तुमचं समर्थन असेल? एक बाब अशी आहे, 2 बाबी आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, दादांचा एक जवळचा सहकारी म्हणून पहिल्या दिवसापासून माझी भूमिका राहिलेली आहे. ती आजही आहे, उद्या राहील, अहवाल येईपर्यंत. याची चौकशी सर्व ज्या तपास यंत्रणा अशा अपघातामध्ये नेमल्या जातात त्या सर्वांच्या मार्फत भारत सरकारने, राज्य सरकारने करावी आणि त्याचा अहवाल जनतेसमोर यावा. हे मी वारंवार मगातपासून आपल्या मार्फत राज्याच्या जनतेसमोर ठेवतो आहे. त्यांची ही मागणी की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी. नाही, ठीक आहे ना, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळी मागणी करू शकतो. राज्य सरकारने सुद्धा, मुख्यमंत्री महोदयांनी याबाबतीतली स्पष्टता त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यानंतर सुद्धा हे वेगवेगळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. या सगळ्या प्रश्नचिन्हाची उत्तरं मिळालीच पाहिजेत. याच्यात कोणाच्या मनात वेगळा संदेह असण्याचं काही कारण नाही, काही कारण येण्याचं नाहीच. कारण एक आमचा नेता, सर्वस्पर्शी नेतृत्व, महाराष्ट्राच्या संबंध जनमानसामध्ये एक वेगळा प्रभाव अलीकडच्या दशकात ज्या नेतृत्वाचा आहे ते आपण गेल्या 3-4 दिवसामध्ये पाहिलं त्यांच्या अकाली निधनाने. की दादा असतानाचे दादा आणि दादा गेल्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या सामान्य जनांच्या अंतःकरणातल्या भावना उचंबवून आल्या, ते दादांनी मिळवलेलं प्रेम मला असं वाटतं त्यांच्या आयुष्यातलं सर्वात ही एक मोठी उपलब्धी आहे की त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेचं इतक्या मोठ्यावरती, म्हणजे दादा हे महाराष्ट्राचे दादा होते असं त्यात आहे. हा झाला एक मुद्दा. ह्याच्यानंतर अपघातानंतर आणि दादांच्या निधनानंतर ज्या गोष्टी झाल्या त्याच्याविषयी सुद्धा अनेक प्रश्नांचं काहूर आहे. इतक्या लवकर शपथविधी झाला, तो का झाला, करायची गरज होती का, असा एक प्रश्न आहे. काय चर्चा झाली होती पक्षामध्ये? एक बाब अशी आहे की शपथविधी लवकर का झाला हा प्रश्न का वारंवार विचारला जातो मला कळू शकत नाही. विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता निवडण्याचा अधिकार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे.
2023मध्ये दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक सामुदायिक निर्णय घेतला NDAमध्ये सहभागी होण्याचा आणि त्याप्रमाणे आम्ही सहभागी झालो. 24च्या लोकसभेला सामोरं गेलो. आम्हाला दारुण अपयश आलं. 4पैकी एका जागांवरती आम्ही निवडणूक जिंकू शकलो. त्याच्यानंतर ज्या निग्रहाने, ज्या कणखरपणाने, ज्या आत्मविश्वासाने प्रचंड मेहनत घेत कमालीची इच्छाशक्ती दाखवत दादांनी संबंध महाराष्ट्र पिंजून काढला. आम्ही सगळे सहकार्याने त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये पूर्णपणाने जनसन्मान यात्रा काढली. त्याच्यातून महाराष्ट्राच्या जनतेने 59 पैकी 41 जागांवरती घड्याच्या चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून दिले. राज्यातील जनतेने आमच्या निर्णयावरती लोकशाहीच्या माध्यमातून शिक्कामोर्तब केलं. त्यावेळेला आपण पाहता की आमची 41 आमदार किंवा 59 जागांमध्ये कोणाच्याबरोबर फारशा लढती झाल्या. ज्या जागा आम्हाला सुटल्या त्या मूळ राष्ट्रवादीच्या होत्या. तेव्हा आमच्या लढती ह्या पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती झाल्या. त्याच्यानंतर दादांच्या समर्थ नेतृत्वाखाली आम्ही निवडून आलो. आज पोकळी निर्माण झाली. त्याच्यामुळे विधिमंडळ पक्षाचा नेता निवडणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे. हे एक भाग. वेळ हां त्या एवढ्या लवकर करणं का गरजेचं? एक भाग माझा आपल्यामार्फत हे जे प्रश्न विचारतात त्यांना मी गेले 4 दिवस या बाबतीमध्ये हेच विचारतो आहे की विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात शव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असताना म्हणजे पहिल्या दिवशीच त्या दिवसापासून विलिनीकरणाची चर्चा सुरू करण्याची घाई कोणाला आणि का याचं जर उत्तर मिळालं तर बाकीच्या बाबी स्पष्ट होतील. तुम्ही हा मुद्दा म्हटला, मी याच्याकडे येतो कारण हा खूप महत्त्वाचा तुम्ही मुद्दा इथे बोलतायत. मला त्याच्या आधी त्या दिवशी चर्चा काय झाली होती की पक्षात चर्चा करून निर्णय झाला होता, सुनेत्रा पवारांशी चर्चा करून झाला होता, पक्षात काय चर्चा झाली होती? पक्षात चर्चा, विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवणं, आमदारांच्या भावना समजून घेणं, त्या पद्धतीने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवली गेली. 41 पैकी 39 आमदार उपस्थित होते. दादा नसल्या दुर्दैवाने नाहीत, त्याच्यामुळे 38 आमदार उपस्थित होते. आम्ही सगळे खासदार लोकसभेचे, राज्यसभेचे उपस्थित होतो. आणि 2 आमदार, एक धर्मराव बाबा आत्राम परदेशामध्ये उपचारासाठी गेले होते. त्यांनी तिथून फोन करून सांगितलं जो निर्णय पक्षाचा असेल त्या निर्णयाला माझं समर्थन आहे. दुसरे दौलत दरोडा त्यांच्या घरी धार्मिक विधी सुरू होता, त्याच्यामुळे ते उशिरा पोहोचणार होते. पण त्याने पण ते सांगितलं विधिमंडळ पक्षाने एका मताने वहिनींची नेतेपदी निवड केली. निवड केल्याच्यानंतर आम्ही ते पत्र मुख्यमंत्री महोदयांनी दिलं. मुख्यमंत्री महोदयांनी ज्या प्रक्रिया करायच्या ही झाली प्रक्रिया. सगळी चर्चा काय म्हणजे सुनेत्रा पवारांना तुम्ही कन्व्हिन्स केलं होतं, त्या तयार होत्या, ही चर्चा काय झाली होती पक्षामध्ये? एक भाग असा आहे की बहिणींनी ज्या धीरोदत्त पद्धतीने हे दादाने जो विचाराचा वारसा सुरू केलेला होता तो पुढे चालू ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने आम्हाला सर्वांना सावरत, त्यांना स्वतःला सावरत, त्यांच्या परिवाराला सावरत जो धीरोदत्तपणा दाखवला हा एक अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या इतके वर्षाच्या अनेक घटना आहेत की ज्याच्यातून अशा घटनेतून एक भगिनी कशा पद्धतीने पुन्हा सावरण्यासाठी येऊ शकते ते त्यांनी दाखवलं. बाकीच्या आमच्या चर्चा एकमताच्या आहेत, त्याच्यामुळे त्या चर्चेचा तपशील काय आवश्यक आहे, एकमतानेच आहे. तिथे काही दुसरा संदेह किंवा दुसरा विचारच नव्हता. एकमताने ती निवड आहे. काय विशेष नाही त्या ठिकाणी. मी त्या दिवशी ठराव कुणी मांडला, त्याचं समर्थन कुणी केलं हे वाहिन्यांच्या मार्फत प्रसिद्ध केलं.